पहिली नवीन गोष्ट 2025मध्ये मी जी ट्राय केली ती आहे ही म्हणजे की मी मराठी सोडून इतर भाषेतली पण पुस्तकं वाचायला चालू केली. हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांना पण मी ठरवलं की जर असं आपण ट्राय देऊया. नेक्स्ट एक्सपेरिमेंट जो मी केला आहे ना की तो मला असं वाटतं प्रत्येक वाचकाने ना त्याच्या स्वतःच्या रीडिंग जर्नीमध्ये ना एक्सपिरियन्स केला पाहिजे. तो म्हणजे की वेगवेगळ्या जॉनरासची पुस्तकं ट्राय करणं. 2025मध्ये मी काही फायनान्स रिगार्डिंग पुस्तकं जसं की अर्थसाक्षर व्हा, कर्जमुक्त व्हा यासारखी पुस्तकं ट्राय केली आणि त्याच्यानंतर मी डाएट रिगार्डिंग सुद्धा पुस्तकं वाचली. मी आधी ना जेव्हा पुस्तकं वाचायचे तेव्हा मी अशी ना त्यांची आधी साईज बघायची की छोटं पुस्तक असेल ना तरच वाचायचं. पण यावर्षी मी नितीन थोरात यांचा खंडोबा असेल किंवा सुमेध यांचं निळावंती असेल अशी जी मोठी मोठी पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न केला. लास्ट बट नॉट द लिस्ट की मी कुठला फिक्स टाइम ठरवलाच नाही वाचनाचा. जसा वेळ मिळेल तसं, जसं वाचू वाटेल तसं मी पुस्तक वाचलं आणि फोन हातात घेऊन रील्स बघत बसण्यापेक्षा एखादं पुस्तक हातात घेऊन 2-4 पानं चालणं इज ऑलवेज थिंग आय हॅव प्रिफर्ड. सो ही पण गोष्ट तुम्ही 2026मध्ये ट्राय करून बघा.